नमस्कार. चला तर आज आपण छान खमंग अशी चटणी बनवूया. खूप सुंदर लागते ही चटणी. यामध्ये मिक्स करून खाऊ शकता किंवा तशी सुद्धा छान लागते. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे मी कढीपत्त्याचे पानं घेतले. आपण कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत. छान खूप पानं कवळे पण नाही घ्यायचे आणि खूप असे कडक पण नाही घ्यायचे. मध्यम आकाराचे पानं घ्यायचे. छान स्वच्छ धुवून घेतला मी कढीपत्ता आणि पूर्ण त्याचे पानं काढून घेत आहे आणि काड्या बाजूला करत आहे. छान पानं घेतले मी निवडून आणि हिरवे गार आहे आणि हे गावरान कढीपत्ता आहे. आता मी सगळं चाळणीमध्ये काढून घेतलं. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि कपड्यावर सुकत घालायचं. म्हणजे पूर्ण पाणी कपड्याला लागलं पाहिजे. आपल्याला कोरडा करून घ्यायचं. हे उडदाची डाळ घेतली मी. पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्याने 1.5 चमचा. ही छोटी वाटी भरून डाळ घेतलं. हे मोठी वाटी घेतली एक शेंगदाणे भरून. अर्धी वाटी खोबरं घेतलं किसलेलं आणि गावरान लसूण घेतला 15-20 पाकळ्या. 1 चमचा जिरे घातले त्याच्यामध्ये. मीठ घेतलं 1 चमचा आणि लाल तिखट 2 चमचे घेतलं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट. कढई गरम करायला ठेवली. तेल घातलं 1-1.5 चमचा आणि हे उडदाची डाळ घातली. तेल गरम झालं. छान आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत छान तळून घ्यायची. छान कलर आला बघू शकता. आता आपण डाळवं घालूया त्याच तेलामध्ये. आपण डाळवं पण छान भाजून घेणार आहोत. छान खमंग असं भाजून घ्यायचं. आता याच्यामध्येच मी लसणाच्या पाकळ्या आणि जिरे घालणार आहे. हे गावरान लसूण आहे. 15-20 पाकळ्या घातल्या आणि 1-1.5 चमचा जिरे घेतले. छान भाजून घ्यायचं. छान कलर आला बघू शकता. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कढईतलं सगळं काढून घ्यायचं. कारण आपल्याला खोबरं घातल्यानंतर पुन्हा ते काळं नाही व्हायला पाहिजे राहिलेले. कारण खोबरं घातलं अर्धी वाटी. थोडंसं खोबरं भाजून घेतलं. हे शेंगदाणे मी आधीच थोडे भाजून घेतले ते. तर थोडंसं तेल टाकून आपल्याला छान असं कुरकुरीत भाजून घ्यायचे मंद गॅसवरती. आपल्याला हे सगळं मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं सगळे मसाले. छान शेंगदाणे आपले भाजले गेले कुरकुरीत असे. आता आपण कढीपत्ता भाजून घेऊया. छान कोरडा झाला कढीपत्ता बघू शकता तुम्ही. छान स्वच्छ 2 कपड्याने पुसून घ्यायचा आणि मंद गॅसवरती हळूहळू भाजून घ्यायचं. आपल्याला थोडंसं तेल घालायचं. कलरही हिरवा राहायला पाहिजे आणि कुरकुरीत पण व्हायला पाहिजे. ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले त्याच 2 वाटे हे कढीपत्त्याचे पानं घेतले. छान असं कुरकुरीत झालं बघू शकता. आता मी गॅस बंद केला आणि हे कढईमध्येच असेच पानं ठेवणार आहे. कारण कढई जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत छान कुरकुरीत होतात ते पानं. आता आपण मसाले एकत्र करून घेऊया. छान मस्त असं भाजले गेले. आता मी 2 चमचे तिखट घातलं. 1 चमचा मीठ घातलं आणि कढीपत्त्याची पानं थंड झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. आधी सगळे एकत्र करून घ्यायचं आणि मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आपल्याला. छान मी कढईमध्ये मिक्स करून घेतलं आहे सगळं. आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि छान पल्स मोडवरती आपल्याला एकसारखं करून घ्यायचं. तुम्ही हवं असल्यास अजून थोडी बारीकसुद्धा करू शकता. मी थोडीशी जाडसरच ठेव. छान खमंग आणि कुरकुरीत अशी छान चटणी तयार झाली. तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा गरम पोळीसोबतही खाऊ शकता. प्रवासातही नेऊ शकता. अतिशय पौष्टिक अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार. तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.